बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठतरी राहून गेलं असेल. अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज 14 जुलै 2025 माननीय सुप्रीम कोर्टाची आज उन्हाळी सुट्टी संपते. आजच्या दिवशी, आजच्या सोमवारी सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी संपते. आता उन्हाळी सुट्टी म्हणजे जसं विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तशा प्रकारची ही सुट्टी नसते बरं का. जस्टिस लोकांना आराम करण्यासाठी, कोर्टातल्या कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी अशा प्रकारची ही सुट्टी नसते. तिला उन्हाळी सुट्टी म्हटलं जातं पण तिचे अर्थ वेगळे आहेत. बऱ्याच कॉन्स्टिट्यूशनल प्रकरणांमध्ये, घटनात्मक प्रकरणांमध्ये एक अभ्यास करण्यासाठी जी ऑनगोईंग प्रकरणं असतात, चालू असलेली प्रकरणं असतात, त्याच्यात अभ्यास करण्यासाठी या उन्हाळी सुट्टीचा वापर केला जातो. महत्वाच्या प्रकरणांमध्ये या पिरियडमध्ये, या दिवसांमध्ये त्याच्यावर अभ्यास केला जातो. अनेक कामं आहेत त्या उन्हाळी सुट्टीमधली, त्याच्यावर कधी सविस्तर व्हिडिओ करेल. पण महत्वाचं हे आहे, आज ही उन्हाळी सुट्टी संपते आणि तुम्हाला आठवत असेल 2 जुलै, मला वाटतं 2 किंवा 3 जुलै असावा तो, कदाचित 2च जुलै, 2 जुलै रोजी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी एक अर्ज केला होता. शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्य हे चिन्ह, या चिन्हाच्या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून जवळपास सुनावणीला येतच नाही. हे आपण माननीय सुप्रीम कोर्टाला दाखवून दिलं. पुन्हा एकदा प्रत्येक वेळी याचिका लिस्टिंग होते आणि ऐन दिवशी ती डिलीट होते, ती डिलिस्ट होते, काढली जाते. हे जवळपास हा सिलसिला गेल्या 2-2.5 वर्षांपासून चालला. हे आपण 2 जुलै रोजी माननीय देवदत्त कामत यांनी आपल्या अर्जामध्ये स्पष्टपणे सांगितलं. जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर तो अर्ज आला आणि त्यावर त्यांनी हे सांगितलं की ज्या दिवशी आपली ही सुट्टी संपेल, म्हणजे सोमवार 14 जुलै, त्या दिवशी आपण याच्यावर निर्णय घेऊ, म्हणजे या याचिकेचा निर्णय घेऊ, कशा प्रकारे ही याचिका पुढे जाईल. म्हणजे निर्णय घेऊ म्हणजे त्या दिवशी निकाल नव्हे बरं का शिवसैनिकांनो, चुकीचा अर्थ लावू नका. कारण आम्हाला सुद्धा या याचिकेवर निर्णय घ्यायचा आहे. देवदत्त कामत यांनी आपली ही सुप्रीम कोर्टातली याचिका कशी महत्वाची आहे, कशी रेअरेस्ट टू रेअर आहे, देशाच्या लोकशाहीवर कशा प्रकारे याचा दुर्गामी परिणाम होतोय, हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या त्या बेंच समोर, व्हॅकेशन बेंच समोर, त्यावेळेस व्हॅकेशन होतं, ते पटवून द्यायचा प्रयत्न केला. आणि एक चांगली बाब मी तुम्हाला म्हणेल, याही वेळेस ज्यावेळेस याची सुनावणी असेल त्यावेळेस जस्टिस सूर्यकांत हेच तिथे असणार आहेत. चांगली गोष्ट, याचा अर्थ लक्षात घ्या. कारण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार हा पक्ष ज्यावेळेस मान्य सुप्रीम कोर्टात गेला होता निवडणुकांच्या पूर्वसंध्येला, लोकसभा निवडणुकांच्या पूर्वसंध्येला, तुम्हाला आठवायला हवं, त्यांना एक दिलासा मिळाला होता. तिथे दिलासा असा होता की घड्याळ हे चिन्ह हे कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे आणि जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत घड्याळ हे चिन्ह जरी अजित पवार ह्या एका गटाकडे असलं तरी तो कायदेशीर प्रक्रियेचा भाग असून तो अंतिम निर्णय झाल्यानंतरच ठरवला जाईल तो कुणाकडे असेल. तोपर्यंत आपण वर्तमानपत्रात असेल, मीडियावर असेल, जाहिरात द्यावी की हे कायदेशीर चिन्ह, हे कायदेशीर प्रक्रियेचा भाग असून हे चिन्ह आमचं परमनंट नाही. आणि तशा प्रकारे त्यांना करावं लागलं होतं. निवडणुकांच्या दरम्यान ज्यावेळेस आपण घड्याळ चिन्हाचा वापर कराल त्याच्या खाली लिहायचं आहे आपल्याला कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे, अंतिम चिन्ह नाही. आणि ते त्यांनी केलं सुद्धा, त्यांना करावं लागलं नाही. आजही त्यांना माहिती आहे की घड्याळ हे आमचं अंतिम चिन्ह असू शकत नाही. ज्यावेळेस त्याच्यावर अंतिम सुनावणी होईल त्यानंतर घड्याळ हे काढलंही जाऊ शकतं. अगदी त्याच आणि याच्यावर माननीय जस्टिस सूर्यकांत यांनीच त्यावेळेस निर्णय दिला होता. आणि याही वेळेस शिवसेनेचा अर्ज हा त्यांच्याकडेच आहे. शिवसेनेची माननीय सुप्रीम कोर्टाला सध्या तरी ही महत्वाची एक विनंती आहे आणि तशी आपली याचिका आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने धनुष्य हे नाव, धनुष्य हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव हे
कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आता गोठवणं कितपत शक्य, आपला प्रयत्न त्यासाठीच आहे. आपला प्रयत्न हे गोठवण्याच्या दृष्टीने आहे, पण गोठवणं कितपत शक्य होईल नाही होईल माहित नाही. पण हे चिन्ह हे कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. जोपर्यंत अंतिम निर्णय होणार नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे गट हे चिन्ह आमचंच असा दावा करू शकत नाही. लक्षात घ्या. आणि या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर ह्यांची थोबाडं आपोआप शिवली जातील. यांच्या थोबाडांना दाभण लागेल, तिथे दाभण. आणि त्या दाभणाने अशा प्रकारे करकचून ही तोंड शिवली जातील की भविष्यात म्हणणार नाहीत आम्हीच ओरिजिनल शिवसेना. कशाच्या आधारावर म्हणतायत आम्ही ओरिजिनल शिवसेना? धनुष्य आमच्याकडे आहे, नाव आमच्याकडे आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घेतलेल्या त्या निर्णयाच्या विरोधात मान्य शिवसेनेची याचिका मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्याच्यावर विचार करा. तुम्हाला तर आठवायला हवं 145 पानांच्या 44 आणि 45 पानावर ज्यावेळेस चंद्रचूड साहेबांचा जो निकाल लागला 44-45 पानावर त्यांनी अनेक गोष्टींवर ताशेरे ओढलेले आहेत. त्याच्यात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, त्याच्यात राज्यपाल आहेत, त्याच्यात विधानसभेचे अध्यक्ष आहेत, अनेक गोष्टी आहेत. भरत गोगावलेंच्या व्हीप पासून कसा अवैध आहे, कशा प्रकारे राज्यपालांनी कशा प्रकारे ती बहुमत चाचणी बोलावली, ती कायद्याला धरून नव्हती, कशा प्रकारे नाव आणि चिन्हाचा निर्णय हा फक्त राजकीय पक्षाला पाहून दिला गेला त्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं, विधिमंडळ पक्षाला पाहून दिला गेला, राजकीय पक्ष पाहिला गेला नाही, ट्रिपल टेस्ट केलीच गेली नाही. तुम्ही घटना संघटना या सगळ्या गोष्टी ज्या पाहायला हव्या त्या पाहिल्या नाही. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मान्य सुप्रीम कोर्टात आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार अंतिम निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष घेतील आमदारांच्या अपात्रतेचा. आणि पुढचा जो याचिका होत्या नावाच्या चिन्हाच्या त्या कधी सुनावणीला झाल्या नाहीत. आता आमदारांची अपात्रता सोडून द्या, तो कार्यकाळ देखील संपला त्या विधानसभेचा. पण माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की धनुष्य चिन्ह किंवा शिवसेना हे नाव हे कोणीही आपलंच अशा प्रकारचा कोणीही दावा ठोकू नये. म्हणजे दोन्ही साईडने त्यांनी सांगितलं आमचं जसं दावा ठोकू नये. त्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव मिळालं आणि मशाल चिन्ह घ्यावं लागलं. पण तशा प्रकारचं यांच्या बाबतीत घडलं नाही. यांच्याकडे धनुष्य आणि शिवसेना हे नाव यांना हे आयतं मिळालं. खरं तर यांना सुद्धा एक नवीन नाव आणि नवीन चिन्ह देऊन निवडणुकांमध्ये उतरवायला हवं होतं. आज आम्ही शिवसेना, आमच्याकडे धनुष्य या गोष्टींचा कांगावा करून अनेकांना घेण्याचं, खेचून ताणून ओढून मारून मुटकून घेण्याचा हा प्रकार चालू आहे. पण या सगळ्या प्रकरणांवर चाप लागेल. या सगळ्या हे बघा, ही भावनिक तर गोष्ट आहेच आहे. शिवसेनेचं धनुष्य असेल, शिवसेनेचं नाव असेल, भावनिक गोष्ट तर आहेच आहे. शिवसैनिकांमध्ये या गोष्टींचा एक वेगळी लाट तयार होईल, एक वेगळं वातावरण तयार होईल. आणि तीच गोष्ट आपल्याला करायची आहे. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी गोष्ट महत्वाची आहे, जसं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलं तशीच गोष्ट माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याकडनं होते. आता आजच्या दिवशी, आजच्या रविवारी, म्हणजे आज सोमवार, कालच्या रविवारी ह्या निर्णयाच्या, म्हणजे आजच्या निर्णयाच्या अगोदर काल वकिलांच्या बैठका झाल्या, त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरल्या. त्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे येऊ शकत नाहीत. पण आज ज्यावेळेस ही याचिका सुनावणीला येईल, सगळ्यात पहिला आपला जो अजेंडा राहील तो धनुष्य हे गोठवण्याचा. ते प्लान ए, प्लान बी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत. पण शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग व्हावा यासाठी कमीत कमी आज तसा प्रयत्न केला जाऊ शकतो. आता संध्याकाळपर्यंत नेमक्या याच्यावर काय गोष्टी घडतायत हे आपण पाहूयात. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला सर्वांसमोर इत्थंभूतपणे देईल. पण जस्टिस सूर्यकांत हे एनसीपीच्याही वेळेस होते, जस्टिस सूर्यकांत हे आजही आहेत. त्यामुळे अपेक्षा ह्या वाढलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस मुख्य बेंच तयार होईल या सगळ्या गोष्टीवर निर्णय देण्यासाठी, त्याचे हेड मात्र भूषण गवई असतील. त्या मुख्य बेंच कितीचं असेल, 2चं, 3चं, 4चं, 5चं की 5+चं, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा आज बोलणी होऊ शकतात किंवा तशा प्रकारचा आपसात त्यांच्या चर्चा मसलत होऊ शकते. त्याही गोष्टी पाहाव्या लागतील. आणि 2-2.5 वर्षांपासून या केसवर काय घडलं, काही सुनावणी झाली का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. आणि तशा प्रकारचं, म्हणजे आज केस आली आहे तर लगेच तिचा निकाल असं न होता आज काय काय गोष्टी घडू शकतात लक्षात घ्या. एकनाथ शिंदेना नोटीस पाठवली जाऊ शकते. त्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी त्यांना एक जास्तीत जास्त 7 दिवसांचा एक वेळ दिला जाऊ शकतो नोटिशीला उत्तर देण्यासाठी.
त्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मग तशा प्रकारच्या पुढच्या तारखा लावल्या जाऊ शकतात या सगळ्या गोष्टीवर. पण एकनाथ शिंदेंना या सगळ्यावर नोटीस मात्र नक्की पाठवली जाऊ शकते. कमीत कमी आज ही गोष्ट घडू शकते आणि त्यानंतर पुढच्या याच्या भागांमध्ये आपल्याला हा त्याचा अंतिम रिझल्ट पाहायला मिळू शकतो की हे चिन्ह आणि हे नाव शिवसेना नावाच्या संदर्भात पण थोडासा आशंका आहे मी. पण लक्षात घ्या ना, तुम्हाला सुद्धा एक गोष्ट कळायला हवी, म्हणजे पक्षांचे चिन्हाचं वाटप, रिझर्वेशन अँड अलॉटमेंट कायदा 1968 राजकीय पक्षांचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत येणारा, त्यानुसार ही गोष्ट तुम्हाला माहित असायला हवी की फक्त पक्षाची चिन्ह हीच प्रॉपर्टी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची, त्यांचं नाव नाही. हे नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया देत नसते, त्याचं अलॉटमेंट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं होत नसतं. मग असं असताना सुद्धा, इतकं स्पष्टपणे असताना सुद्धा 1968च्या कायद्यामध्ये शिवसेना हे नाव हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कशा आधारावर दिलं, इथेच पहिली मुखी खायला लागणार आहे. एक तोंडात मारल्यासारखं कसं असं 60 एक मारतात, तो पहिलाच घाव इथे पडणार आहे. अनेक गोष्टी बघा, युद्धाला सुरुवात होऊ द्या, मग कसे भात्यातले बाण अगदी ते बरोबर योग्य ठिकाणी ते 3 आणि 4 आणि 5 होतात ना, आपण जुन्या काळात पाहायचो महाभारतमध्ये 5-6 बाण, मग कधी नाग येतो, कधी काय काय येतं, हे सगळं तिथे पाहायला भेटणार आहे. कसा समोरच्याकडून आला प्रश्न की त्याला त्याच प्रकारे काउंटर आणि काउंटर सोबत डबल हल्ला, हे मात्र तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. अनेक गोष्टी आहेत, बघूयात ना शेवटी याच्यावर काय घडतंय. पण आता आज संध्याकाळपर्यंत ही केस किती वाजता येते, काय येते, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत तुम्हाला माहिती मिळेलच, तुम्ही वृत्तवाहिनीवर पाहालच. पण याच्यामध्ये काय घडतंय हे मात्र संध्याकाळी मी तुम्हाला ऐकवेल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.